नमस्कार. जय महाराष्ट्र. मी अमोल प्रल्हाद चौथे. माझी पूर्वीपासूनच मराठी चित्रपटसृष्टीमध्ये, हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये काम करण्याची आवड आहे, इच्छा होती आणि मी सध्या प्रयत्नही करतो आहे. प्रयत्न तर खूप करून झाले माझे. 2016मध्ये मी ऑडिशन दिलं होतं दंडम चित्रपटाचं. तो 2020मध्ये रिलीज झाला. काही कारणास्तव त्याचं बेनिफिट मी उचलू शकलो नाही. त्यानंतर तो 2023मध्ये यूट्यूबवर आला. बरं, जाऊ द्या, ते सगळं सोडून द्या. विषय हा आहे, मी कोणत्याही राजकीय पार्टीचा प्रचार करत नाही किंवा कोणत्याही राजकीय पार्टीचं मी समर्थनही करत नाही. मला असं माझ्या कानावर मला असं म्हणजे कळून आलं आहे की माझी जी इमेज आहे ती कुठेतरी क्रॅक होते. खूप दिवसापासून मी ऑब्झर्वेशन करतो आहे. ते वाईब्स असते ना, ती वाईब्स मला येत होती खूप वर्षापासून, 4 ते 5 वर्षापासूनच. माझे जे सोशल मीडियावरती माझे जे काही आहेत माझ्याबद्दल लोक विचार करणारे चांगले, ते मला फॉलो करत होते अगोदर. ते सुद्धा आता काही काळापासून माझ्या संपर्कात नाही आहेत. ते मला लाईक वगैरे करत नाही आहेत, असं माझ्या निदर्शनास आलं आहे. आणि ह्या सगळं गोष्टीवरून मला असा अंदाज आला आहे की माझी छबी कुठं ना कुठं याच कारणामुळं कुठंतरी ब्रेक होते. की लोकांना वाटतं आहे की हा एक कोणत्यातरी पार्टीचं समर्थन करतो आहे, त्याचा प्रचार करतो आहे, तो दाखवतो आहे. असं काही नाही आहे. मी एक कलाकार आहे आणि मी सुरुवातीपासूनही कलाकाराचं जे आयुष्य आहे ते स्ट्रगलमध्ये जातं. त्यांना कधी यश मिळेल नाही मिळेल हे सर्व नशिबावर अवलंबून आहे. प्रयत्न तर आपण करतोच आहे, परंतु माझं कुठं ना कुठं करिअरला, माझ्या छबीला, माझ्या प्रतिमेला ठेस पोहोचवण्याचं या त्याचा निगेटिव्ह दाखवण्याचं काम हे काही लोकांनी केलं. मी नाव नाही घेणार, परंतु आता इथून पुढे मी व्हिडिओ तयार करून या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, माझ्याकडे फक्त एक कलाकार म्हणूनच बघा. आणि माझा पक्ष हा फक्त मानवता आहे, मानवसेवा आहे. कोणत्याही जात, धर्म, पंथ मी याच्या पुढचा विचार करणारा व्यक्ती आहे. मी हिंदू, मुस्लिम वगैरे वगैरे कास्ट हे कधीच मी तुलना वगैरे करत नाही. सगळे ह्या गोष्टीचं फक्त मी जास्त बोलणार नाही, एवढंच सांगतो. बस, धन्यवाद. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.